चला तर मंडळी, आज ना मस्त असा चमचमीत खरडा शेवगा बनवूया. मस्त झणझणीत होतो. भाकरीसोबत, वरण भातासोबत, खिचडीसोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. काय भारी लागतो ना, नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. तर त्याकरता सुरुवातीला आपण अगदी एक थोडासा खरडा बनवूया. तर त्यासाठी घेतलं आहे मी थोडंसं अद्रक, लसूण, नंतर मस्त अशी मूठभर कोथिंबीर घ्यायची, हिरवी मिरची घ्यायची, थोडे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, 1 चमचा जिरं घ्यायचं आणि पाणी न घालता आपल्याला हे बारीक करायचं आहे. गरज वाटलं तरच थोडंसं पाणी तुम्ही यात ॲड करू शकता. तर बघा इथे मस्त आपला खरडा तयार झालेला आहे. इथे घेतल्यात मी शेवग्याच्या शेंगा, यात घालायचं थोडंसं पाणी आणि या आपल्याला थोड्याशा उकडून घ्यायच्यात, खूप नाही. तेल गरम करायचं, जिरं घालायचं, राई जिरं घालायचं आणि कांदा घालायचा. थोडंसं परतून घ्यायचा कांदा, खूप नाही. नंतर यात आपण खरडा घालायचा जो आत्ता आपण बनवला आणि तो सुद्धा एक 2-1 मिनिट आपण परतून घेऊया, म्हणजे त्याचा जो कच्चेपणा आहे ना तो सगळा निघून जाईल. नंतर त्यात काही आपण पावडर मसाले घालायचे. तर थोडंसं मी धणे पावडर घातलं आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, थोडासा तुम्ही यात गरम मसाला पण घालू शकता. मिक्स करायचं व्यवस्थित मसाल्यात, म्हणजे याचासुद्धा कच्चेपणा निघून जाईल. शेवगा शिजवला तेच पाणी मी यात परत थोडंसं घातलेलं आहे, म्हणजे मसाला व्यवस्थित आपला एकजीव होईल आणि व्यवस्थित परतल्या जाईल. एखाद मिनिट परतून घ्यायचं. नंतर यात आपण घालायच्या ज्या शेवगा आपण उकडल्यात ना, त्या यात आपण ॲड करायच्या आणि खूप उकळायचे नाही, अगदी थोडा वेळ, एक 2 ते 3 मिनिट, जास्त नाही. मीठ घालायचं, नंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची आणि या शेवगा मसाल्यात मिक्स करायच्या. 1 ते 1.5 मिनिट या शेवगा मसाल्यातच आधी आपण परतून घ्यायच्या. लगेच पाणी घालायची घाई करायची नाही. नंतर यात पाणी घालायचं. तर शेवगा शिजवलं तेच पाणी मी यात ॲड केलेलं आहे. पाणी अगदी थोडंसं घालायचं, कारण शेवगा आपण उकळून घेतलेल्या आहेत. मिक्स करायचं मस्त आणि यावर झाकून ठेवायचं आणि परत 3 ते 4 मिनिट आपण एक कमी गॅसवर आपण शेंगा शिजवून घ्यायच्या. तर इथे बघा मस्त आपल्या ह्या शेंगा शिजलेल्या आहेत. वरनं थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आणि इतकं मस्त लागतो ना हा खरडा शेवगा. खायला भाकरीसोबत अगदी अप्रतिम लागतो. असंही तुम्ही खाल्लं ना, तोंडी लावण्यासाठी, जरी असं वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी काहीतरी हवं असेल ना, तर असं तुम्ही बनवू शकता. मस्त लागतं. आमच्याकडे तर सगळ्यांनी अगदी मस्त खाल्लंय. बनवायला सोपं आहे आणि मस्त तिखट झणझणीत लागतो. वरण भातासोबत, खिचडीसोबत, कशासोबतही तुम्ही खा. आम्ही मात्र मस्त असं वरण भातासोबत खाल्लंय. आहा! काय मस्त झालं ना. चला तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. धन्यवाद.